जय हिंद विद्यार्थ्यांनो, आज एक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थ्यांनो। त्याच्यामध्ये अपडेटमध्ये काय आहे, एसएससी मधून मल्टीटास्क आणि हवालदार या ठिकाणी 2 पोस्टसाठी वॅकन्सी निघालेली आहे। त्या वॅकन्सीचं आपण विश्लेषण पाहूया। त्याच्यामध्ये पाहत असताना आपण त्यासाठी काय सिलेबस पाहिजे किंवा ग्राउंड कसं आहे, त्याच्यामध्ये पेपरसाठी कसे मार्क आहेत, अर्ज कसा भरायचा आहे, त्याच्यामध्ये पेपर कसा होणार आहे, या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ओके, आपण एसएससी मार्फत 10वी पास वरून फॉर्म भरू शकतात प्रत्येक विद्यार्थी। एसएससी मार्फत 12,523 जागा निघालेल्या आहेत। किती? 12,523 जागा निघालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 पोस्ट मध्ये डिवायडेशन झालेलं आहे। त्या 2 पोस्ट आहेत। पहिली पोस्ट आहे एमटीएस मधून, मल्टीटास्क स्टाफ मधून 11,994 जागा आहेत। किती आहेत? 11,994 जागा आहेत मल्टीटास्कला। त्यानंतर दुसरी पोस्ट जी आहे ती हवालदार आहे, त्यासाठी 529 जागा आहेत। किती आहेत? 529 जागा आहेत। त्या दोन्ही जागा संच मिळून झालेला आहे 12,523 जागा। त्याच्यामध्ये वयोमर्यादा आपण पाहत असताना, दोन्हीसाठी वयोमर्यादा पाहत असताना जनरल साठी वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्ष कंप्लीट पाहिजे। किती? 18 ते 28। आणि ओबी साठी 18 ते 30 वर्ष कंप्लीट पाहिजे। एससी आणि एसटी कास्ट साठी 18 ते 32 वर्ष कंप्लीट पाहिजे। त्याच्यामध्ये चलन जर बघायचं गेलं विद्यार्थ्यांनो, तर चलन बघत असताना जनरल आणि ओबी साठी 100 रुपये चलन आहे। किती? 100 रुपये चलन आहे। आणि एससी एसटी साठी चलन नाही आहे। त्या 2 कास्टसाठी चलन भरायची गरज नाही, जाऊन फक्त फॉर्म अपलोड करायचं आहे। त्याच्यामध्ये ते झालं फॉर्मचं या दिवशी। आपण जर फॉर्म वगैरे भरायचा असेल तर फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। त्याच्यामध्ये अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख ही 26 जून आहे आणि शेवटची अर्ज भरण्याची तारीख ही 24 जुलै आहे। 24 जुलै आहे। त्याच्यामध्ये अर्ज ज्यावेळेस आपण कंप्लीट करू त्याच्यानंतर पेपर होणार आहे आपला। प्रथम पेपर होणार आहे, नंतर ग्राउंड, त्याच्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग आहे। दुसरी स्टेप ही आपली आहे परीक्षेची। परीक्षा सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आहे। त्या परीक्षेची तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर। किती? 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान सगळ्याच्या सगळ्या दोन्ही पोस्टचे पेपर होणार आहे। त्याच्यामध्ये पेपर नंतर ना आपल्याला पेपरचे स्वरूप जर बघायचं असेल, फॉर्म भरल्यानंतर पेपरचं स्वरूप, त्यासाठी हवालदार या पोस्टसाठी गणित बुद्धिमत्ताचा पेपर होईल। तो टोटली 40 क्वेश्चन राहतील। प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी राहील, म्हणजे 120 गुणांचा पेपर राहील। किती? 120 गुणांचा। त्यासाठी 45 मिनिट मिळतील तुम्हाला। ओके, त्याच्यानंतर एमटीएस मध्ये जीके आणि इंग्लिशचा पेपर होईल। 25 प्रश्न जीकेला राहतील। प्रत्येक प्रश्न हा 3 गुणाचा राहील, म्हणजे काय 75 गुण। आणि इंग्लिश व्याकरण राहील 25 गुण, 3 गुणासाठी 1 राहील। त्याच्यामध्ये टोटल किती झाले? 150 गुणासाठी एमटीएस मधून पेपर होणार आहे। ओके, त्याच्यानंतर जर आपण त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर आपल्याला आहे ग्राउंड। त्याच्यानंतर ग्राउंड मध्ये आपण पात्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्राउंड पाहूया आपण। त्याच्यामध्ये ग्राउंड मध्ये काय काय आहे पाहूया। ग्राउंड हवालदार साठी आहे, एमटीएस साठी ग्राउंड नाही आहे विद्यार्थ्यांनो। त्यामध्ये पुरुष गटासाठी आणि महिला गटासाठी दोघांसाठी वेगवेगळं ग्राउंड आहे। त्याच्यामध्ये पुरुष गटासाठी उंची ही 157.5 सेंटीमीटर आहे आणि महिलांना 152 सेंटीमीटर उंची आहे। किती? 152 सेंटीमीटर। आणि मुलांसाठी ग्राउंड 1600 मीटर आहे। किती? 1600 मीटर। जे पोलीस भरतीला ग्राउंड आहे तेच ग्राउंड आहे, परंतु पोलीस भरतीला 5.10 मिनिट टायमिंग असतो मित्रांनो, 5.10। त्याच्या आतमध्ये आपल्याला यावं लागतं। आणि हवालदार पोस्टसाठी एसएससी मधून जे हवालदार पोस्ट आहे त्याला 1600चा टायमिंग हा 15 मिनिट आहे। चालत जरी आपण लॉंग स्टेप टाकत गेलो तरी सुद्धा आपण त्या वेळेच्या आतमध्ये बसून पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात। आणि मुलींना 1 किलोमीटर आहे 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे। किती? 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे। एमटीएस ला ग्राउंड नाही आहे। एमटीएस ला ग्राउंड नाही आहे। आपल्याला नोकरीचं ठिकाण कुठे आहे? अतिशय उत्तम पोस्ट आहे। नोकरीचं ठिकाणी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही राहू शकतं। तुम्हाला जे मोठे मोठे जिल्हे आहेत, मुंबई, पुणे, नागपूर वगैरे असे काय मोठे मोठे सिटी आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही ड्युटी करू शकता। आणि पासिंग जर हे जर बघायला गेलं, एकदम कमी मार्कासाठी पासिंग आहे विद्यार्थ्यांनो। त्याच्यामध्ये जनरल साठी जर बघायला गेलं तर आपल्याला फक्त 12 मार्क घ्यायचे आहेत पास होण्यासाठी। ओबीसी साठी 10 मार्क घ्यायचे आहेत आणि एससी एसटी साठी 8 मार्क घ्यायचे आहेत।
त्यामुळे ही अतिशय उत्तम संधी आहे। त्यामुळे ह्याचे अर्ज कोणीही चुकू नका, व्यवस्थित सुस्पष्टपणे बघून स्वतः कॉम्प्युटरच्या समोर बसून व्यवस्थित भरा, सिली मिस्टेक करू नका। ओके, जय हिंद।